नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून आंदोलकांची त्या ठिकाणी धरपकड पाहायला मिळते। कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। अनाधिकृत थडगे काढण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं। नाशिक पोलिसांकडून आता या ठिकाणी धरपकड पाहण्यास सहकार्य न करणाऱ्या आंदोलकांची प्रतिक्रिया आलेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, काय ताजे अपडेट्स? कारण खरं तर सकाळपासूनच नाशिकच्या बाबानगर परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे। या सगळ्या दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक जमलेले आहेत। अतिक्रमण दर्ग्याच्या परिसरामध्ये जे होतं ते काढण्यासाठीची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरू होती। अशा वेळेला जे नागरिक पोलिसांना सहकार्य करत नाही त्यांना पांगवण्याची जो प्रयत्न आहे तो नाशिक पोलिसांकडून केला जातो। या सगळ्या दरम्यान जे अडथळा निर्माण करू पाहत आहे त्यांना मात्र या वेळेला धरपकड त्यांची केली जाते। एकूणच जर बघितलं तर नाशिक पोलिसांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचे प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।